अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। राजकीय नेते त्यामुळेच मनधरणी करण्यात व्यस्त आहेत। इच्छुकांच्या घरी पोहोचलेले आहेत। उमेदवारी न दिल्यानं इच्छुकांकडून बंडखोरी केली जाते। बंडोबांना थंड करण्याकरता वरिष्ठ नेत्यांची मात्र चांगलीच दमछाक आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, राज्यातली निवडणूक एकीकडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुक उमेदवारांची निवडणूक एकीकडे, अशीच खरंच तर परिस्थिती गेले 2-3 दिवस ही महाराष्ट्रात पाहायला मिळते। इथं अनेक इच्छुक आहेत। त्या दृष्टिकोनातून बंडोबांना थंड करण्याकरता एक वेगळंच चॅलेंज वरिष्ठ नेत्यांवर। लागवीजी प्रत्येक पक्षामध्ये नाराज झालेल्या इच्छुकांची संख्या ही भली मोठी आहे। मात्र बऱ्याच जणांनी अपक्ष अर्ज भरल्याच्या नंतर याचा तोटा त्या राजकीय पक्षांना किंवा त्यांच्या उमेदवारांना होऊ शकतो। यामुळे आजचा शेवटचा दिवस असल्या कारणानं सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते मग आता पायाला भिंगरी लावून स्वतः त्या इच्छुक नाराज असलेल्या नेत्याच्या घरी जात आहेत, उमेदवाराच्या घरी जात आहेत, त्याला विनवणी करतायत। त्यासोबतच साम दाम दंडभेद जे वापरता येईल ते वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासोबतच त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। कारण त्यांचा उमेदवारी अर्ज जर मागे घेतला गेला तर कुठेतरी याचा त्याच पक्षाला फायदा होऊ शकतो। त्यामुळे सकाळी लवकरच राजकीय नेते घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि प्रत्येकाची जे भेट घेत आहेत। प्रत्येक नेत्याला एक यादी बनवून दिलेली आहे की एवढ्या नेत्यांना, एवढ्या इच्छुकांची तुम्ही मनधरणी करायची आहे। हे एक ध्येय आणि हे टार्गेटच त्यांना दिलेलं आहे। त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, या पक्षांमध्ये जी काही बंडखोरी झालेली आहे ती नाराजांना कुठेतरी त्यांची मनधरणीचा प्रयत्न केला जातोय। एमआयएम पक्षामध्ये देखील जे काही जुने पदाधिकारी आहेत ते तीव्र नाराज झालेले आहेत, संतापलेले आहेत आणि आपल्याच वरिष्ठ नेत्यांच्या फोटोला कुठेतरी काळं फासत आहेत। त्यामुळं बंडोबांना कुठेतरी थंडोबा करायचा आहे। त्यासाठी ही मोठी गर्दी जी आहे ती आता राजकीय नेत्यांची उमेदवारांच्या घरी पाहायला मिळते। नेत्यांना आता काही कालावधी शिल्लक आहे, या कालावधीमध्ये त्यांचं मन परिवर्तन करायचंय आणि नाराजी दूर करायची आहे। लागवीजी निश्चित। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।